लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त अंबरनाथमध्ये अभिवादनसह सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात पार पडला. साहित्य सम्राट शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान अंबरनाथ या शहर वतीने शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक सभागृह अंबरनाथ पूर्व येथे आयोजित कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साहित्यिक विजय हनवते होते. प्रमुख पाहुण्या म्हणून अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील उपस्थित होत्या. यावेळी नगरसेवक संदीप भराडे, सेवानिवृत्त मंत्रालय अप्पर सचिव मनोहर बनपट्टे, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष पौर्णिमा जाधव, कांचन मिश्रा, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजयराव चिरवेल्ला, शिवसेनेचे पुरुषोत्तम उगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात विजय हनुमंते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवास, साहित्य संपदा आणि सामाजिक योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालून प्रगती साधावी असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी विद्यार्थ्यांनी इतिहासाची जाण, शिक्षणावरील निष्ठा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे असे सांगितले. तसेच धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रतिष्ठानचे सचिव शत्रुघ्न भीमाकांत उमाप यांनी अंबरनाथमधील नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. प्रतिष्ठानची स्थापना समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या आणि डब्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान हेच सामाजिक कार्याचे खरे यश असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे खजिनदार सुंदरलाल डांगे यांच्यासह गणेश गायकवाड, फाल्गुनी गायकवाड, संजय केंगार, राहुल शिरसाट, काशीनाथ गायकवाड तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला. कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.